रामकृष्ण हरी. तर आज आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधला सारांश अध्याय बघूया. पहिला अध्याय आहे तो, आणि त्या अध्यायाचं नाव काय आहे बघा, अर्जुन विषादयोग हा अध्याय आहे. आणि हा अध्याय आपण एकदम सोप्या भाषेत मराठीत बघूया. चला सुरुवात करूया. वेदांना ज्ञान देणाऱ्या श्रेष्ठ अशा आत्मतत्वरूप ओंकार स्वरूपाला जय जयकाराने वंदन करून ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायाची सुरुवात केली आहे. ते ओंकार स्वरूप म्हणजे बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश आहे, असे निवृत्तीदास ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. ओंकार स्वरूप गणेशाचे अलंकारिक वर्णन करताना निवृत्तीदास ज्ञानेश्वर म्हणतात की, प्रत्येक वेद म्हणजे गणेशाची मूर्ती आहे. वेद मंत्राचे सामर्थ्य म्हणजे त्या मूर्तीची कांती आहे. स्मृती ग्रंथ म्हणजे त्या मूर्तीचे अवयव आहेत. त्या ग्रंथातील अक्षरे म्हणजे त्या मूर्तीचा अंगरखा आहे. 18 पुराणे म्हणजे त्या मूर्तीला चढवलेले साज आहेत. वेदाची रचना पद्धतीही कोंदणे आहेत, आणि वेदांमधील सुंदर सिद्धांत वाक्ये म्हणजे त्या कोंदणातले हिरे आहेत. सुंदर स्तोत्रे म्हणजे त्या मूर्तीचे पीतांबर आहे. व्यास आणि वाल्मिकी यांच्या कल्पनांवर आधारित असलेली काव्य नाटके ही त्या मूर्तीची कमरेची साखळी आहे. त्या काव्य नाटकातून सूचित केलेली कल्याणदायी आचरणे कळल्यामुळे चोखंदळ श्रोत्यांना जो आनंद होतो, तो आनंद म्हणजे गणेश मूर्तीच्या कमरबंदाला लावलेल्या घुंगरांचा नाद आहे. निवृत्तीदास ज्ञानेश्वरांनी ह्या गणेश मूर्तीला 6 हात आहेत अशी कल्पना केली आहे. 6 दर्शने म्हणजे या गणेश मूर्तीचे 6 हात आहेत. प्रत्येक दर्शन मोक्ष देणारे आहे असले तरी त्या प्रत्येक दर्शनाचा मार्ग वेगळा आहे. हे वेगवेगळे मार्ग 6 हातांतील वेगवेगळ्या आयुधातून व्यक्त झाले आहेत. सांख्यदर्शनी हातात परशु, पातंजल योगदर्शनी हातात अंकुश, वेदांतदर्शनी हातात आनंदमयी असा मोदक, न्यायदर्शनी हातात भक्कम असा दंत, वैशेषिक दर्शनी हातात वरदायिनी नागदेवता आणि यज्ञमार्गी पूर्वमीमांसा हात अभय मुद्रेत आहे. या 6 दर्शनांच्या श्रवणामुळे मिळणारा आनंद म्हणजे श्री गणेशाची सोंड आहे. आणि प्रत्येक दर्शनाची चर्चा पद्धती म्हणजे गणेशाचा दात असून त्या चर्चेतील
तर्कशुद्धता म्हणजे त्या दाताचा शुभ्र वर्ण आहे, असे ज्ञानेश्वर सांगतात. ओंकार स्वरूप श्री गणेशाचे वर्णन करताना निवृत्तीदास ज्ञानेश्वरांना पुढे असे वाटते की दोन मीमांस म्हणजे श्री गणेशाच्या कानाखालील स्राव गळणाऱ्या जागा आहेत आणि त्यातून ज्ञानरूपी मधमधू स्रवत आहे. ब्रह्मरूपी मुनी तो मधमधू प्राशन करत आहेत. दैवत आणि अदैवत ही मते म्हणजे श्री गणेशाची गंडस्थळे आहेत. अकार म्हणजे गणेशाचे चरण आहेत. उकार म्हणजे त्याचे उदर आहे आणि क्षितिजपर्यंत पोहोचणारा मकार म्हणजे त्याचे मस्तक आहे. ज्ञानेश्वर असे म्हणतात की अकार, उकार आणि मकार हे ज्या वेळेस एकत्र झाले त्यावेळेस त्यात शब्दब्रह्माचा समावेश झाला आहे. त्याला ओंकार स्वरूप प्राप्त झाले. त्या ओंकार स्वरूप आदिबीजाला श्री गणेशाला श्री गुरु निवृत्तीनाथ यांचा कृपेने मी नमस्कार करतो आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर शारदेला वंदन करतात. ते म्हणतात की अपूर्व अशा वाणीच्या ठिकाणी वास करणाऱ्या आणि चातुर्य, अर्थकला यांची स्वामिनी असलेल्या व विश्वासाला मोहित करणाऱ्या सरस्वतीला मी नमस्कार करतो. श्री ज्ञानेश्वर आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांना वंदन करताना ते गुरुचे महत्त्व आणि महात्म्य सांगतात. ते म्हणतात की ज्याप्रमाणे चिंतामणी रत्न सर्व इच्छा पूर्ण करते, सागरात स्नान केल्यामुळे सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते, वृक्षाच्या मुळाशी पाणी घातले की त्या वृक्षाला पाने, फुले आणि फळे येतात, त्याप्रमाणे सद्गुरूची सेवा केल्यामुळे शिष्य पूर्ण काम होतो. श्री ज्ञानेश्वरांचे सद्गुरू निवृत्तीनाथ आहेत. निवृत्तीनाथांच्या सर्व गुण संपन्नतेमुळे त्यांनी ज्ञानेश्वरांना पूर्णत्वाचे इच्छारहित केले आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात आणि ते आपल्या सद्गुरूंना पुन्हा पुन्हा अभिवादन करतात. श्री गणेश, शारदा आणि सद्गुरू यांना वंदन केल्यानंतर ज्ञानेश्वर मुख्य विषयाकडे म्हणजे महाभारताकडे वळतात. शास्त्रशुद्ध शब्दरचना असलेल्या या ग्रंथामध्ये रसांना आणि साहित्य प्रेमिकांच्या हृदयांना द्रवित करणारे सामर्थ्य आहे. या ग्रंथराजाला ज्ञानेश्वर रंगमंचाची उपमा देतात. मानवाच्या सर्व भावनांना ऐक्यक व्यक्तिरूप देऊन त्या व्यक्तीकडे
व्यक्तीकडून मनोहारी असे नाटक व्यासांनी खेळवले आहे. व्यासांच्या या नाटकात जी कथा नाही ती त्रैलोक्यात नाही. म्हणूनच सर्व जगात ज्या कथा आहेत त्या व्यासांच्या उष्ट्या आहेत. व्यासोच्छिष्ट जगत्रय असे म्हटले आहे. व्यासांच्या महाभारताला ज्ञानेश्वरांनी समुद्राची उपमा दिली आहे. ते म्हणतात की व्यासांनी वेदरूप समुद्र बुद्धिरूप रवीने घुसळून त्यातून महाभारत हे नवनीत काढले आहे. हे नवनीत ज्ञानरूपी अग्नीच्या विचाररूपी मंद आचेवर कढवल्यावर त्याचे स्वासिक तूप बनले. तीच ही गीता भक्तांनी ऐकावी अशी आणि जगात परमपूज्य अशी ही भगवद्गीता भीष्म पर्वामध्ये सांगितली गेलेली चकोर पक्षी ज्याप्रमाणे शरद पौर्णिमेचे चांदणे हळुवार प्राशन करतात त्याप्रमाणे श्रोत्यांनी भगवद्गीतेचा अनुभव एकेचित्ताने घ्यावा. गीतेच्या अर्थाची व्याप्ती किती विशाल आहे हे सांगताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात की गीतेचा अर्थ मी सांगून पाहणे म्हणजे टिटवीने आपल्या चोचीने सागरात किती पाणी आहे याचे मोजमाप करण्यासारखे आहे. पण माझ्यावर माझ्या सद्गुरूंनी कृपा केली आहे आणि म्हणूनच मी हे धाडस करत आहे. श्री ज्ञानेश्वरांची ही प्रस्तावना ऐकून निवृत्तीनाथ त्यांना सांगतात. त्यांना आता गीताग्रंथ सांग अशी आज्ञा देतात. गुरूच्या आज्ञेने आनंदित होऊन ज्ञानेश्वर गीता सांगू लागतात. पुत्राप्रमाणे आंधळ्या झालेल्या राजा धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर काय चालले आहे, कोण काय करते आहे, कोण काय म्हणते आहे याचे वर्णन संजय करत आहे. तो धृतराष्ट्राला सांगतो आहे की पांडवांचे प्रचंड मोठे सैन्य नाना प्रकारच्या व्यूहरचना करून युद्धास सिद्ध झाले आहे. पण दुर्योधन मात्र ह्या सैन्याला पाहून द्रोणाचार्यांना म्हणतो आहे की पांडव सेनेमध्ये भीमार्जुनासारखे पुष्कळ योद्धे असले तरी आपल्या सैन्यात तुम्ही भीष्म कर्ण असे विश्वसंहार करू शकणारे शूरवीर आहात. तुम्ही सर्व आपले सर्वस्व माझ्यावरून वाळून टाकण्यातच स्वतःला धन्य मानणारे आहात. भीष्माचे शौर्य तिन्ही लोकात श्रेष्ठ असे आहे. तुम्ही साऱ्यांनी योग्य अशा ठिकाणी राहून भीष्माचे रक्षण करावे.
दुर्योधनाचे बोलणे ऐकून भीष्म सुखावले आणि त्यांनी रणगर्जना करून शंख फुंकला. कौरव सैन्यातल्या इतरांनीही आपापली रणवाद्ये वाजविण्यास प्रारंभ केला. पांडव सैन्यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी शंखनाद केला आहे. त्यानंतर त्यांच्या सैन्यातील अनेकांनी शंखनाद केले आहेत. त्या नादामुळे संपूर्ण विश्वनाश होणार अशी भीती तिन्ही लोकात पसरली आहे. या भीतीमुळेच विश्वसंहार होऊ नये म्हणून आदिपुरुष श्रीकृष्णाने आपल्या मायाबलाने सर्व काही सावरले आहे. सर्व शांत झाल्यावर अर्जुन मोठ्या उत्साहाने श्रीकृष्णांना म्हणाला की तुल्यबलाबरोबरच युद्ध करावे असे रणनीती सांगते. म्हणून आपला रथ दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा करा, म्हणजे कोणाशी लढावे हे मला समजेल. श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा केला, पण तेथे पोहोचल्यावर मोठे आश्चर्य घडले. दोन्ही सैन्यांच्या मध्ये गेल्यावर अर्जुनाला शत्रू सैन्यात असलेले स्वजन दिसू लागले. त्यांना पाहून अर्जुनाचा उत्साह मावळला. त्याची वीरवृत्ती त्याला सोडून गेली. तो श्रीकृष्णांना म्हणाला की तिथे जमलेले सर्व जण माझेच आहेत. त्यामध्ये माझे गुरुजनही आहेत. ते सर्व जण जरी युद्ध करण्यास उत्सुक असले तरी आपण त्यांच्याशी लढावे की नाही असा संदेह माझ्या मनात उत्पन्न झाला आहे. या संदेहामुळे माझे सर्वांग कापत आहे. तोंड कोरडे पडले आहे. मी भावशून्य झालो आहे. प्रतिभाव आपल्या कोमलतेने कठोरतेला जिंकतो तसे अर्जुनाचे झाले आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात. अर्जुन अज्ञानामुळे अंध झाला आहे. हे लक्षात येऊनही श्रीकृष्ण त्यावेळी मौन बाळगत भावविवश झालेला अर्जुन रणभूमीवरून निघून जाण्याची भाषा बोलू लागतो. त्याला त्या युद्धाचे फक्त दुष्परिणामच दिसू लागतात. त्याला असे वाटते की या रणभूमीचा त्याग केला तरच आमचे कल्याण होईल. या युद्धामुळे आपल्या कुलाचाच नाश होणार आहे, असे अर्जुनाला वाटू लागले आणि ह्या नाशाचे पातक माझ्या माथी येईल आणि त्यामुळे श्रीकृष्ण आपल्याला सोडून जातील असे अर्जुनाला वाटते. श्रीकृष्णाचा विरह आपण सहन करू शकणार नाही आणि म्हणूनच या रणभूमीचा त्याग करणे योग्य होईल. अर्जुनाला वाटते आहे. हे पाप एवढे प्रभावी आहे की त्यामुळे आपले कुलाचरण
बिघडेल. कोणीच कोणाचे ऐकणार नाही. कोणाच्याही वागण्यात धरबंध उरणार नाही. स्त्रिया स्वैराचारी होतील. संपूर्ण कुल नरकात पडेल. त्या नरकातून कल्पांतापर्यंत कोणाचीही सुटका होणार नाही. महाविनाशी पाप लागणारे हे युद्ध न करणेच बरे, असे अर्जुनाला वाटते. युद्ध करण्यास आपण कसे असमर्थ आहोत, हे अर्जुन भगवंतांना सांगत असतानाच अर्जुनाला रडू कोसळले आहे. आणि अर्जुनाने रथातून जमिनीवर उडी मारली आहे आणि त्याने आपली शस्त्रे टाकून दिली आहेत, असे संजय धृतराष्ट्राला सांगतो. अर्जुनाची ती दयनीय अवस्था पाहून वैकुंठनाथ भगवंत श्रीकृष्ण तत्वज्ञानाचा उपदेश कशा रीतीने करतील ते उत्सुकतेने ऐका, असे निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर श्रोत्यांना सांगतात. तर बघा, खूप छान सारांश आहे. तर अशाच पुढील अध्यायासाठी सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटूया पुढच्या अध्यायात.